काय झाला? काय झाला काय झाला? अहो पावला लवकर उचला जरा. तुम्ही ना माणूस मेल्यावर त्याच्या वडे खाऊक जाशाल. चला चला लवकर. अगो होय. होय काय होय चला. अगो अगो थांब. अगो बच्ची थांब. अगो इंदूक तरी हाक दे. अहो तिका किती हाक देतास? हा माझ्या पोराक बरा नाही. सरिताची खोली माहित नाही तुमका? मी जातय थैसर. अगो शा इंदू गो इंदू. आबा काय म्हणतं सिद्धू? सरिताचा कसा आता? आता वायच बरा हा, पण लय घाबरवल्या नो पोरान. पण झाला काय होता? आता काय गो बाय बरा असस ना? तू गो तू कोणासाठी जीव देणार? हा तिच्यासाठी? ती एकटी हा, तू नाही एकटी. आम्ही सगळी जण तुझ्या वांगडा असो. काही एक होक देणार नाही. तू का आणि या घरात कोण? हा आबा तुम्ही सगळे असात ना म्हणून मी असा खंबीरपणाने उभं रावले, नाहीतर गप रो गो बाय. अगो इंदू या घर तुका सावरूचा कळता ना? कायमचा बंदोबस्त कर. मी हात जोडते. एवढा कर माझ्यासाठी. ही वाईट नजर पडता नाही या घरावर. वाटोळा करून निघाली या घराचा. माझ्या पोराबद्दल बोलली. मी काल राज्य कसा झाला बंदोबस्त करून टाकतीचो. एवढाच ना? मग मी सांगतय ना ताकर. पण ह्या घरासाठी करूक वया तर घरात ना सगळी सूत्र हलूक वई. काय करायचा? हा वय वय वय. दार ओढून घे आणि बस. वय होईत ना बंदोबस्त? होय तर. पण ह्याचो इडो नेऊन कोण ठेवणार? जरा. आणि हा ते का सांग काय असत तर कळव. आपल्या घरातल्या अडीअडचणीक नाही धावणार तर काय परक्याच्या धावणार काय गो? होय होय सांगते. बरा तुम्ही जाता काय गो बच्ची? आपण निघाया. चल झाला ना ह्याला सगळा बघा. वय झाला सगळा. चल तर मग. येतय. सगळं नीट करा. हा येतय मी. आणि काळजी घे. द्यायचा आणि ती समोरची माणसं तुमची बाजू काय ऐकून घेऊकच तयार नाही. अण्णांनी काय केल्याने ना तरी त्यांकाच पाठीशी घालतात. एवढाच हा तर अण्णांका घरातून बाहेर काढायचं का नाही त्यांनी? हा सोनट्या शांत. ती सरिता कशी आहे कुणास ठाऊक. काल खूप त्रास झाला रे तिला. काही होऊ दे नको. ह्या का म्हणतात माणूस की, नाहीतर त्या सरिताचा ना तोंड सुद्धा बघू नको. हा सोनट्या तवाय ती संपव. आहे आहे आहे. सरिताची तब्येत कशी आहे आता? बरिया. रात्री ना लय उशिरा झोपला. घाबरली होती हा ती. वय रे, मागच्या वेळची भीती अजून मनात कायम आहे तिच्या. आपण काळजी घ्यायला हवी ना तिची.
बोल तिच्याशी, विचारपूस कर. दत्ताक पण वैझीर आहेत. रात्री तो पण घाबरलो होतो. आता सकाळी तर बोलूक लागला ना, तेव्हा कुठे त्याच्या जीवात जीव इलो. हो हो, बोलतो हा त्यांच्याशी. आपल्या पोरासाठी करूचा लागत तुमका. करशाल ना? करतोय, पण ह्याच्यातला घरातल्या कोणाक काहीच कळत नको. तिचा तोंड पण दिसता कामा नये. आहे तुझा पण काहीतरी असता. हा बाव आपली असा ना, आपण ती या घरात नाही येऊ दिलं. मग हे बावीचं पाणी किती द्यायचा? भुगून देते का आपली कर्माची फळा? आपला कर्म चांगला व्हाया, पाण्यात नाही कसा म्हणायचा. दत्ता, लवकर झोपून घेवा. मागल्या जरा ती अवदसा येतली पाणी भरू. आणि सरिताक सांग, तिच्या तोंडाक लागू नको. अरे काय बोलतोय मी, कळला काय? वय सांगतोय मी, कोण नाही जाणार बाहेर. तसं पण तिचा तोंड बघूची कोणा खौस असा. आता काय माका कोंडून ठेवणारस? माझ्या घराची काळजी जेवढी घेऊक होईना तेवढी घेऊकच होई. तुम्ही झोपा आता, तांबे भरलेलो हा. झोपा. पण फार नाही हा? बाहेर किती जागायचा? हा? लवकर झोपायचा ना. हा, हो हो. अरे मुंबईत गेल्यावर धावपळ सुरू होईतच ना. हा नाही झोपणार ना. हो. अरे पण तू जा, खूप मेहनत घेतोस, जमला असशील, जा. हा, सवय असा माका. नाही, मग अशा सवयी बदल, चांगल्या सवयी लावायला पाहिजे. वा, चल झोपायला चल. आणि तू? मी काय, हा मी पण झोपणार ना. मग चल तू पण. हो हो, हॅलो, चला झोपायला. चल. हा, जा. हो हो, जा. हो, झाला काम? बघा, एवढ्या लवकर झाला का? उगीच घाबरत होतास तुम्ही पण ना. हो, अक्का सांगा, खय ठेवला सिडो? फिरत कळत कसा नाही तुमका? काम जोपर्यंत होत नाही ना, तसं तिचा तोंड बघूचा लागत आणि रोज रोज वाद होत राहतील. माझ्यासाठी नाही, निदान औषधीसाठी तरी काहीतरी करा. होय गो बाय, एक काम कर, आत्ता रवान दे, सगळीजण झोपान दे, मगे जाते. अजून ती बाई बाहेर पण गेली नाही. ती पाणी भरू केली की मगे जाते. हा, या बरा घेऊ दी. काय घेऊचा तर पाणी घेऊ दे. नंतर ते काय या घराच्या पाण्याची चव पण चाखू गावची नाही.
काय हो झाला काम ठेवला शिडो धापा काय टाकतास कोसावर नाही गेलेलास हैसरच गेलेलास ना कोसावर जाणं परवडला असता पण ह्या नाही परवडला. सरिता परत असं काय करूक लावू नको. गरज होती म्हणून सांगितलं आणि बघितलं तर बघितलं जीव घेणार होती काय आणि आपण कशा करतो तिच्यामुळेच करतो ना. आता तुका वयाचा झाला ना आता तरी शांत झोप. खरं सांगू तुम्ही ना एखादं गोड सर केल्यासारखं वाटतं आम्हाला. झोप नंतर कौतुक कर गड सर केल्याचा. रवान दे अहो सोलतय हो. अगो बरा नाही ना तुका आराम करायचा ना. सासू हा ना करू तुका ना कामाची लय हौस गो. परत काय असं झाला तर आहे माका काही एक होऊचा नाही. उलट आपल्या घरावर वाईट नजर ठेवला नाही ना त्यांचाच काहीतरी वाईट होईल. डोळे फुटली जा काय केला ना ना तर उलटात आहे. दुसरा काय काम असत तर मी करतोय. ती चाय गरम होता ना ती वायच ओतून दे हिंका देऊची हा. बरं चाय गरम असा पिऊन घेवा. बाजू करावा. काय डबा आहे डबा काढून हवाय त्यासाठी एवढं ओरडायची काय गरज होती. तिथे पाल आहे कुठे आहे? तिथे मी घाबरते ना पालीला. मी आहे ना मी बघतो मी बस. नाही नको राहू दे. नाही बघतो म्हटलं ना. घाबरत नाहीस तू. छे मी नाही घाबरत पालीला वगैरे. मग कशालाच घाबरत नाही. अहो लहानपणी तर मी पालीला मारायचो. पाल मोठी का आपण मोठे. पाल लहान असते ना ती घाबरली हे आपल्याला कळलं ना की आपण त्या क्षणी डाव साधायचा आणि मारायची आणि हा खेळ संपला खाल्लास. त्याच तुम्ही तोऱ्यात मोरावानी. तुम्ही माझ्या गाण्याला दाद द्यायच्या ऐवजी मनातल्या मनात हसताय ना. नाही हो मला घे चहा घे. काय तुम्ही काय रे काय झालं. नाही काय नाही छातीत जरा जळजळतंय. ऍसिडिटी मुळे झालं असणार. असेल पण काल रात्री झोपच नाही लागली. थांबा माझ्याकडे एक उपाय. तरी आऊस असास ना तुम्ही तरी बोलू हवा ना. अण्णांका बोललास ना त्याचे परिणाम भोगूचे लागतात ना आणि हे पण तसे वागतात. हे आपण या घरात सावरूचा प्रयत्न करतो आणि हे तिच्या बाजून उभे राहुले. आई तुम्ही कायच किती बोलत नाही. आहे 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 झाला. आता आहे पण काय बोलत नाही म्हटल्यावर तुम्ही तुमच्या मनात येतं बघू मोकळे. हो भाऊजी कोणच माझं या घरात ऐकत नाही. सगळी जण सारखी असत. धरू नकोस. हे बघ मी हात जोडतो एकदा तरी माझं ऐकून घे ग. म्हणजे
सगळे गैरसमज दूर होतील. कसले गैरसमज आणि कसला काय? जा काय हा तर समोर हा ना. सरिता, माका कोणाचा काय एक ऐकूचा नाही हा. सगळीजण जावा ऐसून. माका जप करूचा हा. जप. तू तरी मला समजून घेशील, पण तू सुद्धा इतरांसारखाच वागतोयस. मला अजिबात आवडलं नाहीये. हसणं नाही, बोलणं नाही, अगदीच अनोळखी असल्यासारखं वागतोयस. हे बघ माधव, मी तुझ्यासाठी कोथिंबीर वड्या केल्यात. खरं तर घरीच पाठवणार होते, पण त्या तुझ्यापर्यंत पोहोचणार नाही. माझं तोंडही बघायचं नाही ठरवलेल्या माणसांनी मी काही केलेलं घरात घेणार नाही. मी अण्णा नाईक बोलतोय. ह्या काय हैसर चहा घेऊन येलस? नाही मगाशीच झाली. बोलायचं कमी करणार नाही मी. मग यादी तिच्या चुका शोध. या घराचं वाटोळ करत बघता ता दिसत नाही तुका? म्हणून असं करायचं. आणि त्यांचा या सगळ्यांवर विश्वास नाहीये. काय मिळवलंस हे सगळं करून? माधवा, आपल्या लोकांका आवडणार नाही असं तू वागू शकतस. घरातल्यांचा विरोध असताना तू तिच्याकडे गेलस. माका आता जमणार नाही. मी घरातल्यांका भय आताच करेन. मी हा सगळा माझ्या बायकोच्या समाधानासाठी केलाय आणि त्याच्यासाठी कुणी जा बी विचारलो माका चालणार नाही. मोबाईल कुठे गेला? मोबाईल कुठे? अरे माझा मोबाईल कुठे गेला? अण्णा चुकीचं काही करू नकोस. अरे कसली चूक आणि कसला काय? पाटणकर बाईसाठी काय पण करेन. आता गप बसूचा नाही मी.
ससवत नाही आता तिच्यापासून लांब राहू ना. काय झाला या अण्णा नायकाचा? देवदास माहितीये का? देवदास यो कोण? होता एक अण्णासारखाच. मका होयो होतो म्हणून मी असा करीन, चोरी करीन. तसं म्हणायचं नव्हतं माका. नाही 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 नाही, तुझा म्हणलंस ना त्याचा अर्थ होच होता. अगं छाया, तुला कळत कसं नाहीये ग? तो मोबाईल नाही मिळाला ना तर प्रॉब्लेम्स होतील. मग हे शोध. मोबाईल गेलो म्हणून माझ्यावर आळ घालतस. आता तुझ्या खोलीतला सगळा सामान जाताला. सांगान उचला नेतलंय आणि बावीत नेऊन टाकतलंय. मग हे बस बोंबलत. अगं पण काय ह्याला काय- उठायचा ऐसून चलत राहायचा. उठण्याचा खवटा दितालाय. काय बहीण आहे का कोण आहे? हल चल चल. बरं, धन्यवाद. आता हे कशाला? फोनसाठी. माधव, हा फोन सुद्धा तू मला दिलायस आणि आपल्या माणसानेच आपल्या माणसाला मदत करायची असते की नाही? आणि तू किती केलंयस माझ्यासाठी. मी काय म्हणते, हवं तर तू हा फोन घेऊन जा. नाही नको, गरज लागली तर मीच येईन इथे. तू परत येशील? गरज लागली तरच येईन. बरं, येतो मी आता. बरं. मला वाटलं तर निदान तू तरी मला समजून घेशील. हे बघ माधव, मी तुझ्यासाठी कोथिंबीर वड्या केल्यात. आता तू स्वतःची काळजी घ्यायला हवीस. अगं आपण कशाला घाबरायचं? आणि मला काय होणार आहे? कोणी काही करत नाही आणि मी इथे एकटा आहे का? हे बघ, तू जर काही खाल्लं नाहीस ना तर मीही उपाशी राहीन. जोवर तू खात नाही ना तोवर मी काही खाणार नाही. हा. धर. हो हो. काय रे, सापडलो काय मोबाईल? नाही रे, तू कुठे बघितलास का? दिसलो असतो तर काय दडवून ठेवलं असतंय? तसं काहीच मला म्हणायचं नव्हतं. विचारलं तर तसंच ना. माका सापडलो तरी माका काय करूचा? मी काय वापरते? आम्ही काय मुंबईचे असा. अरे तू एवढं का मनाला लावून घेतोयस? मला तुला वाटतंय ना तसं काहीच म्हणायचं नव्हतं खरंच. तू काही गेलो होतंस थैसर बघायचो ना मोबाईल. थैसर सापडलो असतो म्हणजे तिच्याकडे बघायचो ना. नाहीये.
मासू मासूचा पडलू. हॅलो, हा निलिमा बोल. बरं देते. हा माधव, ए माधव, अरे माधव, मी तुला हाक मारतीये. माधव नावाचा दुसरा कोण हा आहे सर? हा अरे फोन आलाय. अरे निलिमाचा फोन आहे, घे. माझ्या पाहुण्यांसाठी माझं दार उघडच आहे. ओ तुम्ही गप कित्या बोला ना काहीतरी. सरिता, दत्ता, सरिताची काळजी घे. एवढी चिडचिड करणं बरं नाही. आणि हो दत्ता, विडा खाणारस का? खाऊचा तुमका इडो खाणारास? चला चला म्हणताय ना. जास्त बायकांच्या राजाक लागून काय होचा नाही. पाता यंत्री बाई असाही भूल पडतस काय? वागून घे तुका. ऐकून घेतो म्हणून काय बोलशील? उधारी मागितले नसते, उधारी बाकी असा. घरात जरा पैसे. दहा बाटल्यांचे असत, परत तोंड उघडायचा नाही. आणि 3 बाटली आणून ठेव. आणते. नील्या, ए नील्या, आहेस ना रे? वय इले. पाटणकर बाईनू. हो पाटणकर बाईनू, हो ह्या काय काय हे बाटली? हे काय आहे हे तुला सांगायला हवं का? नाही, ता कळता माका, पण ही तुमच्याकडे कोणाची असा? हा, आता माझ्या घरात आहे म्हणजे मीच आणली असेल ना. तुम्ही? आपण कशासाठी? हा, सरिता येत आहे. सकाळी सकाळी खाय गेले हे. आ हायसर पण नाही, खाय गेले हे. पांडव, अरे काय करतस? अगो सरिता, वहिनी आता मी मारते. हा नाही लागलो. परत मारते. हा मार. एक कशाक 10 मार चांगले. कोण असा ना तर बाहेर येऊ दे. कळात तरी कोण खय असा ता. मार 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 मार. तेव्हा तू तिला जाऊ दिलं नाहीस. आता शांत बसून उपयोग नाही. ती लांबवर होती तोपर्यंत ठीक होतं, पण आता ती घराजवळ येऊन असं करायला लागली तर तिचा बंदोबस्त करावाच लागेल. बरं झालं तू मला वेळीच सांगितलंस. मी तिला आता मुंबईला पाठवायची व्यवस्था करतो. किती आहे?
एका खय पाठवूची गरज नाही. त्यापेक्षा तू माझा एक काम कर. काय? येत एखादी इंग्लिश असा. मग आता हे का? अरे आजवर त्या बाईनं तुझ्यावर प्रेम केलं असं वाटतंय का तुला? तिनं फक्त स्वतःचा स्वार्थ बघितलाय. आपल्याला जे काही पाहिजे ते फक्त अण्णा नाईक देऊ शकतो हे तिनं ओळखलंय आणि तुझ्यावर जाळं पसरलं. आणि तू स्वतःची गरज बघितलीस. हे स्वार्थ आणि गरज जेवढे लांब राहतील तेवढं बरं आहे. आवडत ते का? देऊन दे, मी दिलंय सांग. मी का जायचं काका? निघून जायची वेळ आता निघून गेली. आता जे काही करायचंय ना ते इथेच राहून करायचं. आणि तसंही काका अजून काय वाईट होणार आहे? जे व्हायचंय ते सगळं झालंय आणि आता गमवायलाही माझ्याकडे काही नाही. आणि काका तुम्ही मला इथे घेऊन आला आणि आता तर 2 घरातलं अंतर एक कमी होत चाललंय. हे अंतर मला अजून कमी करायचंय आणि या वाड्यात जायचंय. नाही का? आधी तुम्ही रोज भेटायला यायचं. आता तर घरातलं अंतर सुद्धा कमी झालंय आणि आता तर चेहरा बघून निघून जाता. माझो जीव तर तडफडता तुझ्यासाठी. जीव तडफडतोय? होय. मग आज मी इथेच राहते. हं? घाबरलात नाही का नो? बायको रागवेल, घर सोडून निघून जाईल. मग जाऊ दे. तुम्हाला कोण हवंय? मग आता मी याच वाड्यात राहणार.